नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. आपण याच्यापूर्वी पण मुलांचं मानसिक आरोग्य किंवा त्या संदर्भातले पूर्वी व्हिडिओ मी बनवलेले आहेत. आज तशाच एका विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मुलांना कसलं टेन्शन असतं किंवा मुलांना काही फरक पडत नाही काही गोष्टींचा. तर म्हणजे ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या. लहान मुलांना पण टेन्शन असतं. मुलांचं मानसिक आरोग्य घडवण्यामध्ये पालकांचा आणि घरातल्या वातावरणाचा खूप महत्त्वाचा संबंध येतो. तुमच्या घरातलं वातावरण जसं असेल त्या प्रमाणात किंवा तुम्ही जसं त्यांच्याशी वागताय, तुम्ही त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करतायत, चांगल्या असू द्या, वाईट असू द्या, त्याच्यानुसार तुमच्या मुलांची जडणघडण होत असते. लहान मुलांना टेन्शन नसतं अशातला भाग नसतो ॲक्च्युली. पण बऱ्याच वेळा पालकांच्या अति काळजीमुळे पण मुलांना त्रास होतो. पालकांच्या निग्लेक्ट केल्यामुळे पण मुलांना त्रास होतो. दोन्ही बाजू आहेत याला. मुलांची अति काळजी म्हणजे मुलांना कधी संघर्षच करू द्यायचा नाही. प्रत्येक गोष्ट एकदम हातात द्यायची, रेडीमेड द्यायची. कुठल्याच बाबतीत त्याला म्हणजे प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की माझ्या मुलाला मी सगळं काही देणं शक्य झालं पाहिजे किंवा मी प्रत्येक गोष्ट त्याला देऊ शकलो पाहिजे, या प्रकारचं. मग त्यावेळेला बऱ्याच वेळा काय करतो आपण, मुलांना प्रत्येक गोष्ट इझिली अवेलेबल करून द्यायला लागतो. मुलांना त्या बाबतीत मग संघर्ष करणं म्हणजे हा काय प्रकार असतो हे समजतच नाही. त्याच्यामुळे त्यांची लढाववृत्ती कमी होत जाते किंवा ते संघर्ष करू शकत नाही किंवा आयुष्यात त्यांना काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास पण कमी राहतो किंवा त्यांना माहीतच नसतं या गोष्टींना डील कसं करायचं. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण मुलांचा आत्मविश्वास काही गोष्टींनी म्हणजे आपल्या घरातल्या वागण्यानुसार त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ किंवा कमी होऊ शकते. उदाहरणार्थ माझ्याकडे एकदा काही केस आल्या होत्या मागे. एक मुलगी होती की घरच्यांचं म्हणणं होतं ही जेवतच नाही, ही खूप चिडचिड करते, हिची तब्येतच सुधरत नाही, हिला जेवणच जात नाही, ही घरामध्ये नीट नाही वागत वगैरे समथिंग. तर याच्यामागे कारणं जर नीट विचारले तर त्याच्यामागे अशा गोष्टी निघतात की बऱ्याच वेळा त्या मुलीच्या बाबतीत असं घडत होतं की पॅरेंट्स तिला प्रत्येक गोष्टीत टोकायचे. म्हणजे असं नको करू, तसं नको करू, हे नाही ते, म्हणजे तिच्या निगेटिव्ह पॉईंटवर प्रत्येकजण पॉईंट आऊट करायचा. आणि ती घरामध्ये लहान होती, त्याच्यामुळे काय होतं, जनरली लहान लोकांना सल्ले देणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. ते किती मोठे झाले तरी त्यांची संख्या जास्त, सल्ले देणाऱ्यांची संख्या जास्त असते. मग ह्या गोष्टींनी काय व्हायला लागलं, त्या मुलीला चीड यायला लागली घरच्या लोकांची की काय प्रत्येक गोष्टीमध्ये हे बोलत आहेत, मला जेवढं खायचं तेवढं मी खाईल ना वगैरे ह्या गोष्टी. मग हळूहळू तिच्या तब्येतीवर इफेक्ट व्हायलाच लागला, कारण की मानसिकता चांगली नसणार, ती जेवण व्यवस्थित, आपोआपच तिच्या खाण्यापिण्यावर इफेक्ट होणार आहे. हा एक पार्ट झाला. किंवा दुसऱ्या एका मुलाची केस होती की त्याच्या पॅरेंट्स त्याला मुलांसोबत खेळायला पाठवायचेच नाही. कारण काय, तर सोसायटीतले मुलं चांगले नाही, त्यांचे वळणं चांगले नाही, म्हणून याचं वळण खराब होऊन जाईल म्हणून खेळायला पाठवायचंच नाही. मग त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, तर मग अभ्यास करायला घेऊन बसायचं सोबत. किंवा बऱ्याच पालकांचा इश्यू असतो की त्यांना वेळ नसतो, त्याच्यामुळे मुलांना बाहेर कुठं पाठवत नाही. मग ते मुलं घरात किंवा बाहेर सोशली इन्व्हॉल्व होतच नाही. तर त्या गोष्टींचा पण मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांची चिडचिड वाढायला लागते किंवा पॅरेंट्सच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये गैरसमज व्हायला लागतो की पॅरेंट्स आपल्याला असं करतात, तसं करतात किंवा तत्सम. मग ते असे मुलं काय होतात, घरामध्ये कमी बोलतात, पॅरेंट्सच्या संपर्कात कमीत कमी राहायचा प्रयत्न करतात. असे मुलं फ्रेंड सर्कलमध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायला लागतात. तर शक्यतो मुलांच्या बाबतीत त्यांना जेवढा फ्रीडम द्यायला पाहिजे तेवढा दिलाच गेला पाहिजे. ज्यांना जेवढं त्यांच्या मनात मताप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ द्याल तेवढं चांगलं. त्यांच्या बाबतीत लक्ष द्यायचंच नाही असा भाग नाही, लक्ष द्यायचं, पण ते लांबून दिलेलं जास्त योग्य राहील. प्रत्येक बाबतीत तुम्ही जर त्यांच्यासोबत इन्व्हॉल्व व्हायला लागले तर मग ही गोष्ट चुकीची होईल. तर शक्यतो मुलांच्या बाबतीत तुम्ही प्रशिक्षक म्हणून राहा. प्रत्येक बाबतीत त्यांच्यासोबत त्यांचं काम तुम्ही नका करू. फॉर एक्झाम्पल, शाळेच्या काही ॲक्टिव्हिटीज बाकी असेल, होमवर्क बाकी असेल, तर पॅरेंट्स काय करतात, रात्री उशिरा पटकन स्वतः कंप्लीट करून देतात. पण मग याच्याने काय होतं, किंवा मुलांना स्वतःची जबाबदारी म्हणजे टाळतातच. त्यांना स्वतःची जबाबदारी समजत नाही. त्याचे परिणाम काय होतात त्यांना समजू द्या. होमवर्क केल्याने न केल्याने काय इफेक्ट होतो हे त्यांना समजू द्या. त्यांना नंतर समजून सांगा की होमवर्क करणं का गरजेचं आहे, त्याच्यामुळे जे त्याच्यावर न केल्याने काय इफेक्ट होतो हे त्यांच्याशी नीट बोलून सांगा. पण त्यांना धाकात ठेवू नका. किंवा अभ्यासाच्या बाबतीत पण इतका अभ्यास झालाच पाहिजे, तितका झालाच पाहिजे, इतका नाही केला तर मी तुला हे करेल ते करेल, ह्या बाबतीत पण तुम्ही असं नाही बोललं पाहिजे. म्हणजे तेवढं पण धाकात नाही ठेवलं पाहिजे, पण कुठला तरी एक मधला बॅलन्स तुमच्याकडून ठेवला गेला पाहिजे. मुलांच्या बाबतीत तुमची बॉन्डिंग ॲज अ फ्रेंड राहिली पाहिजे. मुलांना वाटलं पाहिजे की आपले पालक हे आपले मित्र आहेत. मुलांकडून जर काही छोट्या मोठ्या चुका जरी झाल्या तरी त्यांनी तुम्हाला इझिली सांगितल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा मुलं लपवतात. कारण काय, मुलांकडून जर काही चूक झाली असेल, काही झालं असेल, तर शक्यतो मुलं ह्या गोष्टी लपवतात. याचं कारणच ते असतं की पालक मारतील, बोलतील, रागवतील, शिक्षा करतील, ही एक भीती त्यांच्या मनामध्ये असते. तर
थोडक्यात एकच सांगायचं आहे, की मुलांच्या गोष्टी मुलांना करू द्या. त्यांचा संघर्ष त्यांना करू द्या. त्यांची अतिकाळजी पण त्यांना त्रास देऊ शकते आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष राहिलेलं पण त्यांना त्रास देऊ शकतं. ओव्हरऑल तुम्हाला मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मानसिक वाढीचीही तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे आणि तेवढं बॅलन्स पॅरेंटिंग तुमच्याकडून झालं पाहिजे. ओके. धन्यवाद.